आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची शिवा परी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। विठाला 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 यवंत प्रवेश मम वाच्मे मां प्रसुप्तां संजीवत्ति खिल शक्ति धरस्व धामनाम अन्यांशहस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडितो कथे गाडी आपण बसले का। वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर घर जोडतो कधी काळी आपला चालू। वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी काळी आपला पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परमभुज तेजस्पुरी कीर्तन करायला वाद्या. सदास्तुती मानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री गुरुचरण सरोज रज निज म्हणू मुकुर सुधारे वर्णव रघुबीर बिमल जशोदायक फलचारी बुद्धेन तनुजानिके सुमेरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देऊ मोही हरि हो कलेश विकार विठाला विठाला आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। कीर्तन शिबिकर्ता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा महत्वाचा 4 चरणाचा सात्विक मुलामुलींच्या आईवडिलांना धन्यता देणारा अभंग कीर्तन शिबिकर्ता निवडलेला आहे। विठाला अभंगाच्या 4ही चरणाचा सरळ अर्थ असा विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात आपल्या हिताच्या ठिकाणी जो अथवा जी जागी त्यांना धन्यवाद न देता महाराज धन्य माता पिता तयाचिया आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। पण महाराज कोणाला धन्यता देतात? जे सात्विक कुळामध्ये कन्या पुत्र निर्माण झालेत, जे गीतेचं पारायण करतात, भागवताचं पारायण करतात, विठ्ठल परमात्म्याचं चिंतन करतात। महाराज असं सांगतायत की माझ्या जीवनात मला त्यांची सेवा घडावी असं सांगणारा अभंग कीर्तन शिबिकर्ता निवडलेला आहे। विठाला विठाला
या अभंगावर अल्पावधीमध्ये अल्पसं चिंतन भगवतचरणी समर्पित करायचं आहे। या अभंग निरूपणाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा आहे। आपल्या या टाकळी लोणारा गावामध्ये जे अनेकविध परिवार आहेत त्या परिवारापैकी एक कदम परिवार, या परिवारातील एक आदर्शवत ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, आदर्श वडील, आदर्श पती, आदर्शवत ज्यांनी जीवन व्यतीत केलं, वैकुंठवासी अण्णांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे। खरं तर परमार्थाचं जाण, परमार्थाची जाण, व्यवहाराचं ज्ञान आणि साधू संतांचा त्यांनी जीवनात ठेवला मान, असं जीवन अण्णांनी व्यतीत केलंय। खरं तर ही सेवा माझी नव्हती मामा। मी आरंभी एक वाक्य सांगतो बरं का दादा। 5 महिन्यापूर्वी अण्णांचं मासिक होतं, मासिक श्राद्ध। त्या श्राद्धाच्या दिवशी मासिक श्राद्धाला माझे वैकुंठवासी काका आले होते। काका आल्यानंतर काकांनी यांना सांगितलं, साहेबांना, आमच्या तात्यांना सांगितलं की कीर्तन अण्णांचं श्राद्धाचं मीच करणार। खरं तर या कुटुंबाचा आणि आमचा पारमार्थिक संबंध आहे। गेल्या वर्षी ज्यावेळेस अण्णा शांत झाले त्यावेळेस आपले तेजस महाराज पालखी श्री क्षेत्र महादेव मंदिर दारा ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरी पालखी जात असताना पंढरी क्षेत्रामध्ये काका पोहोचले आणि साहेबांनी फोन केला की काका दशक्रिया विधी आणि आम्ही कोणाला पाहणार नाहीत, आमची इच्छा तुम्हाला यावं अशी। काका म्हटले, साहेब मी पंढरपूरला आहे। ते म्हटले ठीक आहे, मग पंढरपूरला आहेत म्हटल्यानंतर गणेश महाराजांना पाठवा, आम्ही करून घेऊ ते कार्य। पुन्हा काकांनी फोन केला यांना, म्हटले नाही नाही, गणेश महाराज नाही येणार, मी येणार। पंढरी क्षेत्राहून आजारी असताना ज्यार्थी काका इथपर्यंत आले ना, त्यार्थी नक्कीच काकाचं आणि अण्णाचं निश्चित प्रेम होतं महाराज। त्या प्रेमाशिवाय एवढा व्याप सोडून येत नाही। कोण येतो कशाला, कोणाच्या घराला, काय ज्याचा त्याला धंदा नाही, असा प्रेमाचा संबंध। मी पुढे बोलणारच। अभंगाची प्रस्तावना अशी आहे, अभंगा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांना धन्यवाद न देता आई वडिलांना धन्यवाद देतात। खरं तर मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात आपलं हित कळलंच असं मात्र सांगता येत नाही, कळत नाही। एक वाक्य बोलेल, काही काही वेळेस दुर्दैव असं असतं, सर जिवंत असताना आपलं हित कळत नाही आणि गेल्यानंतर हित कळत नाहीच नाही। आणखीन एक वाक्य सांगल, आपल्या बरोबर जे माणसं आहेत, मला वाटतं हे वाक्य जरा ऐकायला जड जाईल, आपण ज्या माणसात वावरतो ते माणसं आपलं हित करतात का ते माणसं आपलं अनहित करतात, मला वाटतं सांगता येऊ शकत नाही। आपल्या बरोबर राहतील पण आपल्या हिताचा विचार करणार नाही। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत बोलतात, अर्जुना हिताचा रस्ता देणारा एक आहे, त्याला वेद असं म्हणतात, पै अहिता पासोनी काढिते, हित देवुनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा। ज्ञानोबाराय सांगतात, वेदाने आपले दोन्ही हात वर केले, वेदशास्त्र उभारे, हे हात वरती केले आणि वेद सांगतोय, पै अहितापासून काढिते, हित देवुनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा। ऐका बरं, वेद हिताचा रस्ता दाखवतो। मला वाटतंय रस्ता दाखवणं सोपं आहे, रस्ता दाखवणं सोपं आहे। रस्त्यावर उभा राहिल्या रस्ता दाखवता येईल, परंतु हितापर्यंत पोहोचवणं हे जरा अवघड आहे। वेद हिताचा रस्ता सांगतोय पण हितापर्यंत पोहोचवतात
त्याची माझे हित करीती सकळ, 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 त्याचे 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 माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, 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 त्याचे 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 माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, वा, 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 वा. कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, कृपा करी, त्याचे माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याचे माझे हित करीती सकळ, करीती सकळ, त्याचे माझे हित करीती सकळ, त्याचे माझे हित करीती सकळ. काय अण्णांनी पुण्य केले महाराज. हा, काय वातावरण. त्याची माझे हित करते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. हिताचा रस्ता वेद दाखवतो आणि हितापर्यंत संत महात्मे पोहोचवतात. मग विचारलं महाराजांना, सांगा ना महाराज, आमचं हित आम्हाला करायचंय, आमचं हित कशात आहे? महाराज सांगतात, मानवी जीवनात जर हित करून घ्यायचं असेल ना, तर त्यात हित आहे कशात? हरी परमात्म्याच्या सम्यक चिंतनात जीवाचं हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. वाना हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हे करो नियामन, करो नियामन, शुद्ध सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. मला वाटते मला माझ्या ताकदीने चालायची गरजच नाही. असे मानवी जीवनातलं हित कशात आहे? भगवान परमात्म्याच्या भजनात हित आहे. किंवा महाराज असं म्हटले, आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पळणारीचा राणा मना माझी स्मरावा, पळणारीचा राणा मना माझी स्मरावा, पळणारीचा राणा मना माझी स्मरावा, पळणारीचा राणा माझी स्मरावा. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या गुणा, पळणारीचा राणा मना माझी स्मरावा, आई करे जना स्वहिताच्या गुणा, पंढरीचा राणा मना माझी क्रमांक 1, हिताचा रस्ता वेद दाखवतो. हितापर्यंत संत महात्मे पोहोचवतात
आणि मानवी जीवनात हित कशात असल तर परमात्म्याच्या अनन्य शरणांगती ते आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. किंवा महाराजांचा आणखीन एक प्रमाणे सांगून जातो माणसाचं हित कशात आहे. तीर्थयात्रा करण्यात मानवाचं हित आहे की नाही. तीर्थयात्रा करण्यात माणसाचं हित आहे. देवाचं भजन करण्यात माणसाचं हित आहे. मग ते हित जे त्या हिताच्या ठिकाणी जो अथवा जी जागी आहे महाराज म्हणतात धन्य माता भेटा आपल्या हिताच्या ठिकाणी जो अथवा जी जागी धन्य माता पिता तयाच्या आपुल्या हिता जो असे जागता. मला एक म्हणायचंय सर धन्यता हा शब्द लगेच मिळतो का. मला वाटतं धन्यता मिळवण्याकरता जीवनभर संघर्ष करावा लागेल त्यावेळेस धन्यता शब्द मिळेल. धन्यता मिळवण्याकरता जीवनभर त्याग करावा लागेल. धन्यता मिळवण्याकरता जीवनभर प्रेम करावं लागेल. समाधानी राहावं लागेल. त्यावेळेस धन्यता हा शब्द आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय वैकुंठवाशी अण्णांच्या फोटोखाली छोटासा अभंग धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज सांगतायत धन्यता प्राप्त होण्याकरता अंतकरणात दया असावी लागते. त्यावेळेस धन्यता प्राप्त होत असते. धन्यता प्राप्त करण्याकरता मानवी जीवनात त्याग असावा लागतोय. मला वाटते वैकुंठवाशी अण्णांचं बोलणं बी कसं असायचं. ज्ञानेश्वरीतली उभी सांगू साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारण देह देवाचे कारण देह देवाचे कारण मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण देवाचे कारणी देह देवाचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मला वाटते काकांचं वय कैलास काकांचं वय कमी नानांचं वय जास्त असं
या दोघाही भावांना बोलत असताना आवो जाऊ मला वाटतं त्या दोघा भावांना बोलण्यापेक्षा आदरणीय साहेबांना, आदरणीय तात्याला, मुलांना बोलत असताना देखील अण्णांनी आवो जाऊ बोला. मुलांना आवो जाऊ बोलतील, भावांना आवो जाऊ बोलतील, हे नवल नाही बरं का सरपंच साहेब. गावात जरी आले ना, एखाद्याची भेट झाली तरी गोड प्रेमाने बोलावं. मुखी अमृताची वाणी. महाराज सांगतायत असे जे बोलणारे ते धन्य आहेत. धन्यता लगेच प्राप्त होत नाही. एकदा भजन करा सांगतो. विठाला 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 नाचणं दोन्ही ठिकाणी, नाचणं दोनही ठिकाणी. मला वाटतंय कीर्तनातही नाचणे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचणं कीर्तनातही. आता तुम्ही पाहिलं असेल आमची विनेकरी महाराज नाचली, तू नाही पाहिलं समजा, पण नाचणं इथंही. आणि नाचणं भला मोठा डीजे लावल्यानंतर त्या डीजे पुढे देखील सुनील महाराज नाचणे. पण तिथं नाचणाराला माणसं धन्यता देत, त्याला काय देते ते तुम्हाला माहिती आहे ऐका नाही. तिथं नाचणाराला शिव्या देतील, शाप देतील, लग्नाला टाइम झाला म्हणून. पण इथं नाचणाराला धन्यता आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी हरिरंगी नाचे. कृष्ण वाचे सदा स्मर वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मर वाचे. धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मर वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मर वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. नाचणं दोनही ठिकाणी. पण महाराज सांगतात धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. क्रिया एकच आहे पण धन्यता कीर्तनात नाचणाराला. महाराज या ठिकाणी धन्यता देतात कोणाला? आपल्या हिताच्या ठिकाणी जो अथवा जी जागी आहे त्याला धन्यता अथवा तिला धन्यता न देता महाराज म्हणतात धन्य माता पिता दयाचिया. एक पूर्व पक्ष उपलब्ध करतो. मला वाटते जो अभ्यास करतो तो पास होतो, बरोबर ना शुभम? जो अभ्यास करतो तो पास होतो. जो पास होतो तो नोकरीला लागू शकतो. आणि नोकरीला लागल्यानंतर पगार मिळत असताना पगार ज्याने अभ्यास केलाय त्याला मिळतो का त्याच्या वडिलांना? म्हणून मीच सापडलो का तुम्हाला सणासुदीचा आज? मला वाटते जो अभ्यास करतो त्याला पगार आहे. पण इथं मात्र महाराज जागा मुलगा आहे, हिताच्या ठिकाणी मुलगा जागा आहे. आणि तुम्ही म्हणता धन्य माता पिता तयाचिया. याचं कारण असे, वारकरी संप्रदायाचा इतिहास असा आहे, त्याग करावा मुलांनी, त्याग करावा मुलांनी. आणि शाबासकी मात्र मुलाच्या आई वडिलांना आहे. घडलेली घटना आहे पंढरी क्षेत्रामध्ये. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता ज्ञानेश्वर महाराज जातात. दर्शन घेतलं आणि पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं माऊली आपल्याला झाला फिरायला जायचं. म्हटले ठीक आहे, पण बरोबर कोण आहे? म्हटले नामदेव महाराजांना घेऊ. आता निघाले तिघजण, पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. तिघही निघाले. चालत असताना ज्ञान पुढे आणि नाम म्हणजे भक्ती मागे, मध्ये देव आहे, असा क्रम आहे. 10-5 किलोमीटर गेल्यानंतर देवाने थांबवलं ज्ञानेश्वर महाराजांना. म्हटले माऊली आता तुम्ही थांबा. म्हटले काय? आता एक करा, नामदेव महाराजांना पुढे चालू द्या, त्यांच्या पाठीमागं मी चालेल आणि माझ्या पाठीमागं तुम्ही चालायचं. नामयाचे पाठी चाले केशवराज, लागाव यारज चरणीचे, लागाव यारज चरणीचे. आता क्रम बदलला.
नामदेव महाराज पुढे चालतायत, पाठीमागं परमात्मा चालतायत आणि त्यांच्या पाठीमागं ज्ञानेश्वर महाराज चालले. आणि चालता 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 आरणपिंडी नावाच्या गावाजवळ आल्यानंतर देवाने थांबवलं. देव म्हटले थांबा. थांबले. म्हटले काय? नामदेव महाराजांनी देवाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर देव विचारतात काय? नामदेव महाराज देवाला विचारतात का म्हणून थांबवलं? त्यावेळेस देव म्हणतात नामा तुला खरं सांगू का? नामदेव महाराज म्हटले सांगा. म्हटले मला जरा तहान लागली. नामदेव महाराज म्हटले देवा आता इथं रस्त्याला पानपोई नाही, माठ वगैरे हांडा वगैरे हापशा वगैरे काही नाही, थोडंसं पुढे गेल्यानंतर पाण्याची सोय करू. पण हे संभाषण ऐकलं कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे पाहिलं आणि देवाकडे पाहून ज्ञानेश्वर महाराज हसले. म्हटले माऊली का हसले तुम्ही? ज्ञानेश्वर महाराज म्हटले अरे देवा अन्नाला कुठं भूक लागत असते का? पाण्याला कुठं तहान लागत असते का? नाही नाही, तूच पाणी आहेस, तुला तहान लागणं म्हणजे जरा आश्चर्य. तहानेची प्यावी, तहाने पाणीची नाही, तहानेची प्यावी. अवरात्र वावी मवावारा भुके भुकेची खावे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भुकेने भुकेला खायचं, तहानेने तहानच प्यायची, असं स्वरूप आहे देवा तुझं. आणि तुला मात्र तहान लागली. बरं ठीक आहे म्हटले जायचं. पुढं चालत राहिले आणि पुढं चालत राहिल्यानंतर आता पलीकडे जशी हिरवळ दिसती तसं थोडंसं हिरवं दिसलं. हिरवं दिसल्यानंतर नामदेव महाराज भक्ती प्रेम ते म्हटले देवा आता नक्कीच तुझ्या पाण्याची व्यवस्था होईल. पलीकडं ज्या अर्थी बगीचा आहे त्या अर्थी नक्की पाणी आहे, जा पाणी पिऊन ये. त्या पवळीच्या पलीकड उडी मारली देवानी आणि पाणी पिण्याकरता ते शेतात गेले. ते शेत होतं सावता महाराजांचं. सावता महाराज मात्र त्यांची अवस्था अशी आहे आठवण गेले भावा भाव, आठवण गेले भावा भाव, आठवण गेले भावा भाव, आठवण गेले भावा भाव, हे आठवण गेले भावा भाव, हो आठवण गेले भावा भाव, हो आठवण गेले भावा भाव, आठवण गेले भावा भाव. झाला स्वयमेव पांडुरंग, 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 कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, हो कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, काय काय अवस्था आहे माझी ह्या देहाची. मज नाही चाड विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. भजन करत करत सावता महाराज बेभान झालेले. देव आले आणि देवानी सावता महाराजांची अवस्था पाहिली. बुवा थोडं पाणी मिळेल का? देहभान हरपलेले सावता महाराज. देवानेच पलीकडे पाहिलं, दंड दिसला. त्या दंडाच्या हिशोबाने चालत गेले. थारोळा दिसला, विहीर दिसली. देव स्वतः विहिरीत उतरले, हातपाय तोंड धुतलं, चूळ भरली, पाणी प्राशन केलं, वरती आले. सावता महाराजांना उठलं ओ बुवा. सावता महाराज म्हटले काय? अहो दोन चोर पाठीमागे चालले. येतेतच एक ज्ञान आहे
आणि दुसरं नाम आहे. एक वाक्य बोलू. ज्ञानाने देव कळत असतो आणि भक्तीने देव मिळत असतो. देव मिळवायचा आहे, आवश्यकता भक्तीची, आणि देव कळायचा आहे, आवश्यकता ज्ञानाची. ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने मिळतो. आलं लक्षात. देव गेले, मला लपण्याकरता जागा दे. देवाकडे पाहिलं सावता महाराजांनी, आणि पाहिल्यानंतर देवाचा रंग कसा ठरून या. हे रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे हे रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराकार, कुंडल मकराकार, मकराकार, सावळे सुकुमार, सावळे सुनील भाऊनी सांगितलं देवाचा रंग सावळा आहे. जरा जास्त निरखून पाहिलं तर पुन्हा रंग बदललेला दिसला. ठाई चाची काळा, अनादी बहु काळा, लाविला चाळा, विश्व विठ्ठले. देवाचा रंग पाहिल्यानंतर सावता महाराज म्हटले, पलीकडचे शिये त्यांना नांगरलेलं त्याच्यात जाऊन पड, तू ओळखू येणार नाही. देव म्हटले नक्की ओळखतील. म्हटले मग असं कर, पलीकड लिंबुनीचा बाग आहे तिकडे जाऊन लप, ऊसाच्या शेतात लप. ते म्हटले तिथं सापडलो असं एखादं ठिकाण सांगा की मी त्यांना नाही दिसलो पाहिजे. पण असं असतं, समोरचा व्यक्ती बोलत असताना त्यांची नजर कुठे आहे हे अतिशय महत्वाचं असतं. देव बोलतात, पण बोलत असताना खाली पडलेला विळा आहे, त्या विळ्याकडं नजर आहे. त्या विळ्याकडे पाहून देव बोलतायत. सावता महाराजांच्या लक्षात आलं. सावता महाराजांनी विळा उचलला आणि टरकर आपलं हृदय फाडलं. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्यताच माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. हे धन्यताची माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. कर्तबगार मुलगा असावा, आणि कर्तबगार मुलाच्या आई वडिलांना धन्यता आहे. साठविला दाता त्रैलोक्याचा. माझे नामदेव महाराज सांगतात, कर्तबगारी केली सावता महाराजांनी, कर्म केलं सावता महाराजांनी, पण धन्यवाद मात्र धन्यत्याची माता, धन्यत्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. या ठिकाणी महाराज असं सांगतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जो अथवा जी जागी आहे, धन्यता त्यांना नाही, धन्य माता पिता. हे तयाच्या धन्य माता पिता, हॅलो हॅलो धन्यवाद
परोपकार मुलगा असावा आणि मग धन्यता आई बापा. धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. एक वाक्य बोलू का? ह्या दोनही भावांकडे पाहिल्यानंतर धन्यवाद साहेबाला आणि तात्याला नाही, धन्यवाद अण्णांना नाही. धन्य माता पिता तयाचिया. महाराज नक्की हो, वारकरी संप्रदायाचा इतिहासच आहे. एकदा थोडं थोडं पुढं सरकता का? वा वा सगळे, हा वा सरा पुढं, थोडी थोडी बसलेली पुढं सरा, बसलेली सगळेच पुढं आली सरा. का सर इकडे वा इकडे. वा वा ह्या हाताला थोडं सरा पलीकडे सारा. वा असं मध्ये हा ऊन पाठीमागे विठाला 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 विठ्ठल श्री विठ्ठला मला वाटते ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विश्वात अनेक संत आहेत पण ज्ञानेश्वर महाराज त्याला अपवाद आहे. काही संत महात्म्यांच्या जीवनात श्रीमंती आली आणि गरिबी देखील आली. तुकोबारायांचं जीवन पाहिलं तर अगोदर श्रीमंती आहे आणि नंतर मात्र दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. त्याच्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं. पण ज्ञानेश्वर महाराज त्याला अपवाद आहे. मला वाटतं ज्ञानोबारायांचं जीवन इतकं विशेष आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज चालत होते तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना पायात चपला खडावा मिळाले नाही. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा चालू केली. चिमुकली मुक्ताई बरोबर आहे. सोपान काका आहेत निवृत्तीनाथ आहेत. रुक्मिणी माता आहे आणि विठ्ठल पंत आहेत. प्रदक्षिणा करत असताना हे झप 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 पावलं टाकत टाकत पुढे गेले. पण चिमुकली मुक्ताई थोडीशी पाठीमागे राहिली. त्या चिमुकल्या मुक्ताईच्या बरोबर ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईकडे पाहिलं. मुक्ते काय होते दादा? सूर्य आग ओकतोय, पायात चप्पल नाही, पाय तप्त झालेत, आता एकही पाऊल मला उचलत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी चिमुकल्या मुक्ताईला जवळ घेतलं. मुक्ते चिंताच करू नको. वडाचं झाड पाहिलं, त्याची पानं तोडली आणि ते पानं पायाला गुंढळले. आलं लक्षात? चालत असताना खडावा चप्पल मिळाली नाही. पण आता मात्र ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीहून पंढरपूरला जाण्याकरता रथ आहे. तो रथ कशाचा आहे? मला वाटते तो रथ कशाचा आहे? चांदीचा आहे. त्या चांदीच्या रथात बसण्याकरता जी पालखी आहे काका, ती पालखी देखील चांदीची. चांदीच्या रथात चांदीच्या पालखीत खडावा आहे. त्या कशाच्या आहेत? त्या चांदीच्या नाहीत, त्या सोन्याच्या आहेत. जोपर्यंत चालत होते तोपर्यंत अनवाणी पायाने चालली आणि आता मात्र ज्ञानोबारायांना पायात घालण्याकरता चप्पल सोन्याची. जोपर्यंत खात होते ना तेजस भाऊ, जोपर्यंत खात होते तोपर्यंत या मंडळीने खाऊ दिलं नाही. आणि आता मात्र 3 वेळेस 5 किलो वजनाचं चांदीचं ताटे, पावशेर पावशेर वजनाच्या सोन्याच्या वाट्या आहेत. त्या वाट्याला साजेन असं, ताटाला साजेन असं पंचपक्वान 3 वेळेस. जोपर्यंत खात होते तोपर्यंत मधुकरीच्या झोळीत सेंट टाकले. हा इतिहास ज्ञानोबारायांचा. ते ज्ञानोबाराय मला वाटतं याच महिन्यात, कार्तिक महिन्यात, आता कार्तिकच येतोय ना, दिवाळी झाल्यानंतर कार्तिक महिन्यात एकादशीला, शुद्ध एकादशीला पंढरी क्षेत्रामध्ये गेले आणि पांडुरंगाला हसत हसत सांगितलं, देवा आता मला निरोप घ्यायचा आहे. निरोप निरोप हा शब्द ऐकल्यानंतर देवाला गैभरून आलं. विठ्ठला 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 विठ्ठला. शास्त्रकार सांगतात 2 दुःख जबरदस्त आहेत जीवनात. 2 दुःख. पहिलं दुःख जे प्रिय माणसं आहेत पाटील, जे आपल्या आवडीचे आहेत, तर ते न भेटणं हे पहिलं दुःख आहे. आणि दुसरं दुःख आहे जे आपल्याला आवडत नाहीत त्यांचा योग येणं, हे दुसरं दुःख आहे.
जे प्रिय आहेत हे अहिल्यानगरला, ते संभाजीनगरला, ते संभाजीनगरला, हे पुण्याला. म्हणजे यांचं जिल्ह्याचंच अंतर आहे. जे प्रिय आहेत त्यांचं, आणि जे नको वाटतायत ना ते जे अरे रोजच रोज आहे. म्हणजे हा वियोग आहे असं आहे. म्हणजे जे प्रिय आहेत त्यांची भेट हवी, आणि जे अप्रिय आहेत ते मिळू नये. आता ज्ञानेश्वर महाराज आणि देव एकमेकाच्या हृदयातले हो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवा आता मला समाधी घ्यायची. देवाने सांगितलं, माऊली थोडंसं थांबा, तुमच्यापेक्षा मोठमोठाले माणसं आहेत. निवृत्तीनाथ येतं, गोरोबा काका येतं, सावता महाराज येत, यांना शांत होऊ द्या आणि मग तुमचा समाधीचा विचार करू. ते म्हटले तसं नाही, मला जायचं. नक्की? म्हटले नक्की. कुठं घ्यायची? आळंदी क्षेत्रामध्ये. ठीक आहे म्हटले. देवाने सांगितलं पुढच्या एकादशीला, वद्य एकादशीला तुम्ही सगळे आळंदीला या. आले ना, देव आले, गंधर्व आले, ऋषी आले, सिद्ध आले, साधक आले. आळंदी क्षेत्रामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भजन झालं. द्वादशीला झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊन. पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. द्वादशी दिवशी द्वादश सोडल्या गेली. द्वादशीला कीर्तन झालं, आणि कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस उजळला. पहाटेच ज्ञानेश्वर महाराज सुचिरभूत होण्याकरता पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर गेले. सचेल स्नान केलं. तोपर्यंत पूर्व दिशेला एक भला मोठा तांबडा गोळा आपलं डोकं वर काढत होता. सूर्य उदय होत होता. ज्ञानेश्वर महाराजांनी धीर गंभीर चेहरा केला, आपला पाऊल उचलला, इंद्रायणी मातेच्या अथांग पात्राकडे पाहिलं, आणि आळंदी क्षेत्रातलं जे जागृत देवस्थान आहे त्याचं नाव भगवान सिद्धेश्वर. सिद्धेश्वराच्या मंदिराकडे ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, आपला पाऊल उचलला, आणि सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिराकडे पाऊल टाकला. ज्ञानेश्वर महाराज विठाला 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 पाऊल उचलतायत, आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जात असताना देव निवृत्ते यांनी धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर समाधीसी. एका हाताला ब्रह्मांडाचा मालक रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याने धरलंय, आणि एका बाहूला गुरुदेव निवृत्तीनाथांनी पकडले. मंदिरापर्यंत आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सगळे संत मंडळी आहेत. सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच नंदी महाराज आहेत. उठविला नंदी शिवाचा ढवळा. नंदिकेश्वरापर्यंत आले, आणि नामदेव महाराजांनी आपली थाप नंदीच्या पाठीवर टाकली. नंदी महाराज खडबडून जागे झाले, आणि रस्ताच दिला. खाली उतरले 3.5 पायऱ्या. खाली उतरल्यानंतर विवर दिसलं, शिळा दिसली. शिळा बाजूला सारली, आणि आतमध्ये प्रवेश केला. सुंदर असं व्यासपीठ आहे, आणि त्या व्यासपीठावर सुंदर अशी एक समई लावलेली, समोर ग्रंथ सम्राज्ञी ठेवलेली. ज्ञानेश्वर महाराज धीर गंभीर पावलं टाकत टाकत समाधी स्थानापर्यंत आले. त्या व्यासपीठावरती बसले. निवृत्तीनाथ पाहतात, सोपान काका पाहतात, मुक्ताई पाहते, सावता महाराज पाहतात, गुरुबा काका पाहतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जी भीम नावाची मुद्रा आहे ती मुद्रा धारण केली. त्या विवरामध्ये पाहिलं, स्तब्ध झालेलं सगळं वातावरण. एका कोपऱ्यात चिमुकली मुक्ताई आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपले दोनही हात जोडले, आणि 3 वेळेस सर्वांचं दर्शन घेतलं. त्याचा परिणाम असा झाला, बाबा ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाबा ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाबा ज्ञानेश्वर समाधीस्थ.
माझं वन नदीची मासा घातले माझं वन नदीची मासा घातले माझं वन ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर एका कोपऱ्यात बहीण उभी होती चिमुकली मुक्ताई. आतापर्यंत सगळं धेर गंभीर वातावरण होतं, पण मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं आणि निवृत्तीनाथांकडे पाहिलं. दादा म्हणून हाक मारली, आपलं शरीर टाकलं. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. सोपान काकाने शरीर सोडलं, मुक्ताईने शरीर सोडलं आणि हे दृश्य निवृत्तीनाथांनी पाहिलं. कधी वृत्तीकड न येणारी निवृत्ती, पण आता मात्र निवृत्ती राय लट 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 कापू लागली. देवाकडे पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं. देवाची आणि निवृत्तीनाथांची नजरानजर झाली. त्याचा परिणाम निवृत्तीनाथ ढसढसा रडू लागले आणि निवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी पाहिलं देवाने. अरे ब्रह्मांडाचा मालक आपला पितांबर वरती घेतला आणि डोळ्याला लावला. दादा दादा लट 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 कापतायत देव, थर थर कापतायत आणि देवाच्या डोळ्याला पाणी आलं. हे पाहिलं रुक्मिणी माते. रुक्मिणी आईसाहेब जवळ गेल्या आणि देवाच्या खांद्याला हाकला. देवा, निवृत्तीनाथ रडतायत मला कळतंय, सोपान काका रडतायत मला कळतंय, मुक्ताई रडते मला कळतंय, पण तुम्ही जर का रडले ना तर कुणी आवरायचे, कुणी आवरायचे. देवाने रुक्मिणी मातेकडे पाहिलं. रुक्मिणी माता देवाला विचारतं, का हो कोणी हात ज्ञानोबा, कोणी हात ज्ञानेश्वर, की याच्या करता तुम्ही रडावं. देव सांगतात, अगं रुक्मिणी हा कोण आहे. देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. रुक्मिणी आतापर्यंत खूप योगी पाहिले ग, पण याच्या इतका विचारी माणूस मी माझ्या जीवनात पाहिला नाही. ऐक ना याची योग्यता काय. याची योग्यता अशी आहे, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दरुषणे हरे ताप, दरुषणे हरे ताप. काय योग्यता आहे. अरे ब्रह्मवृंदाने त्रास दिल्यानंतर याने रेड्याला सांगितलं, बोल ना. ज्ञानदेव म्हणे बोलणे रघुवेद, ओंकार हा शब्द प्रणवेचा. याची योग्यता काय सांगू. आजही तुम्ही ज्ञानोबारांच्या मंदिरात गेले ना, मन शांत होतं. ज्ञानाबाई माझी आई ज्ञानोबारा आहे काय, ही योग्यता काय. रुक्मिणी आई साहेबाला देवाने सांगितली आणि हे ऐकत असताना रुक्मिणी माता ऐकते आणि ऐकता ऐकता देव सांगतात, ऐक ना, सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे, पण आई पंढरीहून हे सोपे, जनाची हरावया पापे, कळिकाळ कोपलिया कोपे, नचलेची अलंकापुरासी. हे आळंदीचं महिमाने इंद्रदेवाने ज्यावेळी छल केला, त्याला व्यवस्थित व्हायचं होतं ना, त्याकरता इंद्राला इथं यावं लागलं. तपश्चर्या करण्याकरता ही भूमी आहे. या भूमीचा राजा ज्ञान राजा आहे. हे ऐकलं रुक्मिणी आई साहेबांनी आणि ऐकल्यानंतर आपला पदर सावरला आणि तोंडाला लावला. रुक्मिणी माता सांगते, देवा ऐसे ऐकता सांगता हरिसे, ऐसे ऐकता ऐसे सांगता प्रेम ओसंडले रुक्मिणीसे, प्रेम ओसंडले रुक्मिणी.
खुशी मन धन्य धन्य दयाची खुशी मने धन्य धन्य दयाची खुशी मने मने दयाची खुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव जन्मले देव मने रूपयेसी देव मने रूपयेसी वा 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 देव मने रूपयेसी देव मने ऐकलं हे रुक्मिणी आईसाहेबांनी आणि ऐकल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्याला पाणी आलं. रुक्मिणी माता म्हणतात धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दया धन्य माता पिता दया धन्य माता पिता वा वा बोलिया हिता बोले राजा धन्य माता पिता दया दिया धन्य माता दया दिया धन्य माता पिता दया दिया. कर्तबगारी मुलाची कर्तबगारी ज्ञानेश्वर महाराजांची आणि रुक्मिणी माता म्हणतात धन्य धन्य जयाची कुशी धन्य त्याची प्रसन्न बली धन्य दासी माया प्रसवली धन्याची माता प्रसवली धन्याची माता हे नारायण गाय नारायण ध्याय हे नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण धन्याची माय प्रसवली धन्याची माय धन्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय देणगीची महाराज काय वातावरण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली अर्थात कर्तबगार मुलगा आहे मुलगी आणि धन्यवाद आहे बापाले आपुलिया इता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया महाराज कसं बरं आहे ते काय करतात कसे आहेत ते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
कन्या पुत्र होती जे सात्विक नाही बरं का सात्विक तयाचा हरीख वाटे देवा काय प्रमाण बी आलंय वा गुड कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा महाराज असं सांगतात अशी जे सात्विक मुलं आहेत मुली आहेत त्यांचा हर्ष देवा लावतो तयाचा हरीख वाटे देवा मग ते काय करतात गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं पारायण करतात भागवताचं पारायण करतात चिंतन करतात वेळ मिळाला तर परमार्थ करतात विठाला 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 जगावं कसं हे सांगण्याकरता ग्रंथ गीता आहे आणि मरावं कसं हे सांगण्याकरता ग्रंथ भागवत आहे मरण कसं यावं याकरता परीक्षित राजा आहे आणि जीवन कसं जगावं याकरता अर्जुन बरोबर अर्जुन संन्यास घेण्याकरता निघालेला पण अर्जुनाला सांगितलं संन्यास घेणं काम तुझं नाही संन्यास घेणं काम तुझं नाही अर्जुनाला सांगितलं अर्जुन म्हटलं मग काय करू युद्ध करणं काम तुझं आहे क्षत्रिय वृत्ती वीरवृत्ती निघून गेली पुन्हा क्षत्रिय वृत्ती जागृत केली गीता आहे म्हणून गीता असे ज्ञान आता आहे तो गीता मला वाटतं सगळं ज्ञान गीतेत आहे विश्वात जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान गीतेत म्हणून गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सारखं देवाचं भजन करावं मग महाराज तुमची इच्छा काय महाराज सांगतायत माझी इच्छा ही आहे तुका म्हणे मज घडो त्यांच्या सेवा तुका म्हणे मज घडो त्यांच्या सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो क्या बात है.